चालू नमस्कार. एक मिनिट. सर्वांना पहिला माझा नमस्कार. प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. स्वतंत्र भारताचा हा 77वा प्रजासत्ताक दिन आहे. मोठ्या आनंदामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अतिशय सुंदर असं नियोजन करून बालवाडी विभाग, लोकप्रा मराठी शाळा विभाग आणि आपले माध्यमिक इंग्रजी शाळा MTS या सर्वांच्या संयुक्त आपल्या कामगिरीने आपला हा आजचा दिवस खूप छान. आता 11:15 वाजलेले आहेत. अजून काही 15-20 मिनिटं आपल्या शालेय कार्यक्रमाचं नियोजन होईल आणि त्यानंतर आपला हा संयुक्त एकत्र फोटो काढून आपल्याला पुढील प्रवासाच्या मी शुभेच्छा देत आहे. आजचा जरी दिवस हा प्रजासत्ताकाचा तेजोमय असला तरी पण माझं असं म्हणणं आहे की हा तेजोमय उत्साह हा पुढच्या 26 जानेवारीपर्यंत किंवा 1 मेपर्यंत किंवा 15 ऑगस्टपर्यंत या राष्ट्रीय सणाच्या दिवसापर्यंत आपल्याला तो जल्लोष ताजा ठेवायचा आहे. कारण आपण जर स्वयंशिस्त ताजे आणि तवानेने विचाराने असो तर आपली समोरची जी विद्यार्थी आहेत त्यांना जल्लोषाने आणि आनंद प्राप्त होतो. त्यामुळे खूप खूप धन्यवाद. हा खेळ नाही ऐकल्याचं माझं सतत हे वाक्य असतं. जरी मी इमारत प्रमुख, शाळा प्रमुख, आणखी काय असतं तरी पण हा सगळ्याचं काम आहे. जसा दहीहंडीचा एक छोटा मुलगा 9 वर्षाचा दहीहंडी फोडतो, त्याला वाटतं मी दहीहंडी फोडली, पण खाली जे बॅकग्राऊंड असतं ते भक्कम माणसाचं असतं. त्यामुळे हा सगळा कार्यक्रम छान व्हायला या बालवाडीपासून शिक्षक, शिपाई, कर्मचारी सगळे आमचे BVT, सुरक्षा रक्षक सर्वांचं शालेय आपल्या परिसरामध्ये जे जे कर्मचारी आहेत, आमचे हे राम सर आहेत. सध्या त्यांची नियुक्ती आपल्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण सेवक जरी झाले असतील तरी पण ते मनपा नियुक्ती आहे. 3 वर्षानंतर त्यांना आपल्याचसारखा पूर्ण शिक्षकाचा अधिकार मिळणार. तर आजचं ध्वजारोहण हे आम्ही त्यांच्याच हातून घेतलेलं आहे. खूप धन्यवाद. आपल्या सर्वांना माझा त्रिवार प्रणाम. असं तुमचं सहकार्य मिळो हीच माऊलींची इच्छा आणि आपल्या सर्वांना एकदा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. यानंतर मला वाटतं उका मॅडमनी काहीतरी त्याच्यावर 2 शब्द, पण राम सर तुम्हाला काय 2 शब्द मगाशी तुमच्या ध्वजारोहणाचा अर्थ राहून गेला असेल तर त्याला खूप खूप धन्यवाद. पुढील प्रवासाच्या सुखमय शुभेच्छा. आमच्या